नमस्कार मैत्रिणींनो, स्टिच इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. पाहू शकता मी तुम्हाला ह्या ब्लाऊजचं कटिंग दाखवलं होतं. तर स्टिचिंग कशा पद्धतीने केलेलं आहे. पाठीमागे पोटली बटन बनवलेली आहे, बोटनेक बनवलेलं आहे. पोटली बटनला सुद्धा साईडला लेस लावलेली आहे, म्हणजेच नॉट लावलेली आहे. तर तुम्ही ब्लाऊजला क्रीज पाहू शकता, अजिबात कुठेही क्रीज दिसत नाही. स्लीवला सुद्धा डिझाईन केलेली आहे. तर हा ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचा व बॅक पार्ट कसा तयार करायचा हे आज आपण शिकणार आहोत. उद्याच्या भागामध्ये आपण फ्रंट पार्ट जोडायचा पाहणार आहोत. तर पाहू शकता फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे. एक सुद्धा चुनी मुंड्यालाही दिसत नाही व फिटिंगलाही दिसत नाही. हा ब्लाऊज जरी डमीवर घातलेला असता तरी लेडीज जरी घातली तर असाच दिसणार आहे. लेडीजवरती फक्त मी माप दाखवू शकत नाही, तर ह्यासाठी मी डमीवर अगदी परफेक्ट पद्धतीने ब्लाऊज बसलेला आहे हे दाखवलेलं आहे. चला तर कटिंगला सुरुवात करूया. काल काल याचे आपण पेपर कटिंग पाहिलं होतं. आज आपण ब्लाऊजवर कटिंग पाहणार आहोत. तर त्यासाठी मी अस्तर घेतलेलं आहे. अस्तर जे घेतलेलं आहे ते 1 मीटर घेतलेलं आहे. आता हे काल पेपर कटिंग दाखवलेले आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला नसाल तर कालचा व्हिडिओ नक्कीच पहा. म्हणजेच तुम्हाला कटिंग जे आहे ते अगदी परफेक्ट समजेल. जशा पद्धतीने हा आकार आहे तशाच पद्धतीने ठेवायचा आहे. समोर पॅक गळा बनवायचा आहे, तर घडी जिथे असेल त्या साईडला समोरचा गळा ठेवायचा आहे. तर समोरचा पार्ट मी घडीला ठेवत आहे व साईडने सर्व आखून घ्यायचं आहे. फक्त जो मधला भाग आहे तिथे आपण एक्स्ट्रा ठेवायचा आहे, कारण आपल्याला टक्स घेताना थोडासा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर इथे मी आखत आहे, पण तिथून थोडासा आतून आकार घ्यायचा आहे. नंतर शेवटी तुम्हाला दाखवला जाईल. तर बाकी सर्व ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीनेच आखून घ्यायचं आहे. कुठेही कमी जास्त अजिबात करायचं नाही. जसा पेपर कटिंग केलेला आहे त्याच पद्धतीने इथे आखून घ्यायचं आहे. आता बॅगचा पार्ट घडीवर घेतलेला आहे. कारण घडीवर का घेतलेला आहे, कारण आपल्याला पाठीमागे पोटली बटन लावायचे आहेत व अर्धा इंच एक्स्ट्रा हुक पट्टीसाठी इथे घेतलेला आहे. घडीचा भाग नाही आहे, ओपन साईड भाग आहे. तर इथे मी अस्तर घेतलेलं आहे ते 80 सेंटीमीटर घेतलेलं आहे, कारण इथे मी बाहीला अस्तर लावलेलं नाही. तर इथे अशा पद्धतीने सर्व जे आहे ते आखून घ्यायचं आहे व कटिंग करून घ्यायचं आहे. आता कटिंग करत असताना पहा, मधला जो पार्ट आहे तो म्हणजेच टक्सचा पार्ट आहे तिथे अर्धा इंच फक्त थोडंसं सोडायचं आहे व कटिंग करायचं आहे. इथे अर्धा इंच आतून, कारण आपल्याला जर टक्स घेतला तर टक्स जो आहे तो एकदम म्हणजेच मोठा होण्यापेक्षा आपण आपलं शिलाई मार्जिन ते सोडून घ्यायचं आहे व कटिंग करून घ्यायचं आहे. अजून जर तुम्हाला हे ब्लाऊज समजलं नसेल तर तुम्ही पाठीमागे जाऊन पूर्ण व्हिडिओ पहा. अगदी सुंदर पद्धतीने मी हा ब्लाऊज शिकवलेला आहे. जे कटिंग आहे ते अगदी परफेक्ट शिकवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही कटिंग शिका, म्हणजे तुम्हाला शिलाईसुद्धा शिकायला परफेक्ट येईल किंवा शिवणकाम व्यवस्थित होईल. आता जशा पद्धतीने आखलेलं आहे तसंच आपण पार्ट जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. जितकं मार्जिन ठेवलेलं आहे तितकंच मार्जिन ठेवायचं आहे. एक्स्ट्राचं अजिबात ठेवायचं नाही. आता हा बॅकचा पार्ट कटिंग झालेला आहे. आता ब्लाऊज जो आहे तो ब्लाऊज कट करायचा आहे. आता डिझाईन कशी आहे एकदा विचार करायचा आहे व डिझाईन जशी असेल त्या पद्धतीने ते ब्लाऊज कटिंग करून घ्यायचं आहे. नेहमी एक लेडीज ज्या शिवतात त्या सर्व डिझाईनचा विचार न करता डायरेक्ट त्या कट केलेल्या असतात. त्यामुळे बाहीला वेगळी डिझाईन तयार होते, पाठीला वेगळी डिझाईन तयार होते. तर तुम्ही जो ब्लाऊज शिवायला आलेला आहे त्याची डिझाईन आधी लक्षात घेत जावा, की हे डिझाईन जी आहे ती कशी आहे, उभी आहे की आडवी आहे, की उलट-सुलट होत आहे, पाठीमागे उलटी होत असेल तर पुढे सरळ होते. अशा पद्धतीने न करता प्रत्येक पार्ट जो आहे डिझाईन ती अगदी व्यवस्थितच आली पाहिजे. हा विचार करून आपण ब्लाऊज जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. मुंडा पाहू शकता किती छोटा वाटत आहे, पण ज्या वेळेला डमीवर घातलेला आहे त्यावेळेला तुम्हाला लक्षात आलं असेल की अगदी परफेक्ट पद्धतीने बसलेला आहे. कुठेही कमी जास्त झालेलं नाही. प्लस त्याला चुन्नी कुठेही सुद्धा आली नाही.
तर चुनी न येता अगदी व्यवस्थित ब्लाऊज जो आहे तो आपला तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज जे आहेत ते तयार करायचे आहेत व स्टिचिंग जे आहे ते कशा पद्धतीने करायचं हे सुद्धा तुम्हाला शिकवलं जाईल. जर तुम्ही अजून नवीन असाल तर तुम्ही नक्कीच पहिल्यापासून व्हिडिओ पहा. या चॅनलमधून तुम्हाला खूप मदत होईल. तसेच जर व्हिडिओ आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला पुढचे व्हिडिओ जे येणार आहेत ते सुद्धा घरबसल्या शिकायला मिळतील. हा क्लास अगदी परफेक्ट पद्धतीने शिकवला जातो. मी ब्लाऊजची सुरुवात केलेली आहे. नंतर ब्लाऊज जसे माझे होतील तयार तसे आपण नऊवारीही पाहूया व जी ड्रेस आहेत तेही पाहूया. आता पहा डिझाईन कशी आहे त्या पद्धतीने मी विचार करून बाही जी आहे ती कटिंग करणार आहे. जर मी अशी उलटं ठेवली असती तर हत्ती सर्व उलट झाली असते. तर मी हाताला सुद्धा हत्ती अगदी व्यवस्थित आली पाहिजे, डिझाईन व्यवस्थित आली पाहिजे, त्यासाठी मी व्यवस्थित आखून घेतलेला आहे. आता इथे आपलं कटिंग जे आहे ते तयार झालेलं आहे. आता आपण फक्त हुक पट्टी व बॅकची पट्टी काढणार आहोत. पण इथे पोटली बटन बनवायचे आहे तर ते 3x3चे मी इथे जे आहे ते कापड कट केलेलं आहे. तशाच पद्धतीने आपल्याला कमीत कमी 20-25 पोटली बटन तयार करून घ्यायचे आहेत. पाहू शकता 3x3चे आपण इथे पोटली बटन जे आहेत ते बनवणार आहोत. तर त्यासाठी कापड अशा पद्धतीने चौकोन एक अस्तरचं कट करायचं आहे व त्याच मापाने सर्व कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं जे आहे ते करेक्ट येत असतं. तर अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करून घेऊ शकता. थोडंसं कमी जास्त झालं तरी इथे चालेल, कारण पोटली बटन फक्त बांधायची आहे आपल्याला. जर दुसरी डिझाईन असती तर अगदी करेक्ट इकडे तिकडे काही न होता आपण कटिंग करून घेतलं असतं. तर यामध्ये थोडंसं इकडे तिकडे झालं तरीसुद्धा चालेल. आता हा चौकोन आहे तर मी इथून अशा पद्धतीने कट करते, मधला पोर्शनसुद्धा मला भेटेल. आता कटिंग झालेलं आहे. आता स्टिचिंगकडे आपण वळणार आहोत. आता ही जी आहे ती आपल्याला हुबीच घ्यायची आहे. पहा डिझाईन कशी आहे त्याच पद्धतीने हुबी आपल्याला 1.5 इंच अंतर सोडून आपण पट्टी जी आहे ती काढून घ्यायची आहे. ही आपल्याला हुक पट्टी व आय पट्टीसाठी बनवायची आहे. चला तर आता स्टिचिंगकडे वळूया. तर पहिल्यांदा पोटली कशी बनवायची हे शिकवते. तर त्यासाठी पहा इथे पोटली बटन घेतलेला आहे. एक थर्माकॉलचा जो आहे तो गोळा घ्यायचा आहे. हा अशा पद्धतीने मध्याला ठेवायचा आहे व अशा पद्धतीने थोडासा पेज येऊन त्याला धागा जो आहे तो अशा पद्धतीने बांधायचा आहे. आता हा धागा बांधलेला आहे. साईडला आपल्याला जो आहे तो लेस अशा पद्धतीने लावायची आहे. तर ही लेस अशी पकडायची आहे व त्यालाही आपण धागा जो आहे तो गुंडाळायचा आहे व 2-3 शेवटी गाठी मारायचे आहेत. अशा पद्धतीने सर्व पोटली बटन जे आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत. पाहू शकता अशा पद्धतीने सर्व पोटली बटन अगदी व्यवस्थित यायला हवेत, तर आपण इथे तयार करून घेतलेले आहेत. आता स्टिचिंगकडे वळूया. आता बॅकचा पार्ट जो आहे तो कटिंग केलेला आहे. त्याला मी कॅनव्हास जो आहे तो जोडलेला, कॅनव्हास म्हणजेच आपलं फ्युजिंग जे असतं ते फ्युजिंग जोडलेलं आहे. फ्युजिंगमुळे कसं होतं ब्लाऊजला थोडंसं चांगला कडकपणा येतो. तर त्यासाठी फ्युजिंग जे आहे, जर कापड पातळ असेल तर फ्युजिंग जोडायचं आहे. तर हे अस्तर कट केलेलं आहे. आता अस्तर डायरेक्ट आपल्याला न कॅनव्हास टाकता डायरेक्ट पलटी केलं तरीसुद्धा चालेल, कारण फ्युजिंगचा उपयोग केलेला आहे. तर गळा जसा आहे त्या पद्धतीने मी जसं आखून घेतलेला आहे त्या पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे. आता इथे दाबटीप घेत आहे व दाबटीप जी आहे ती एकदम कडेने ओढून घ्यायची आहे. आता इथे समोर बॅकचा पार्ट आपला तयार झालेला आहे. आता सर्व साईडने टीप मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे इथे.
आता पाहू शकता किती सुंदर एक पार्ट तयार झालेला आहे. दुसरा पार्ट अशाच पद्धतीने करायचा आहे. तुम्हाला दिसण्यासाठी मी इथे खडूच्या साह्याने आखून दाखवते, त्यावर स्टिक मारलेली आहे. आता जशी आहे त्याच पद्धतीने मी इथे टीप मारलेली आहे. इथे सुद्धा दाब टीप मारायची आहे. आता आपला हा सुद्धा पार्ट तयार झालेला आहे. दोन्ही साईडचे पार्ट जे आहेत ते आपले तयार झालेले आहेत. इथे पाहू शकता. आधी एकदा चेक करायचं आहे. त्यानंतर आपण इथे 1-1 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे. आपल्याला जोडूनच लावायचं आहे, पण तरी सुद्धा मार्क करणं खूप गरजेचं असतं. तरी ते मार्क केलेलं आहे. तुमच्याकडे कापड कमी असेल तर 1-1 इंचावरती तुम्ही पोटली लावू शकता, पण माझ्याकडे कापड एक्स्ट्रा आहे त्यामुळे मी सर्वच पोटली बटन जे आहे ते लावणार आहे. थोडंसं खाली अंतर ठेवलेलं आहे. आता पहा, इथे अशा पद्धतीने एक पोटली बटन जे आहे ते अगदी हळू व्यवस्थित जोडायचं आहे. शिलाई जर जोरात मारलात तर तुमचा धागा तुटणार आहे, कारण त्याला 3 प्रकारचे कवर आलेले आहेत. पाहू शकता कशा पद्धतीने मी जोडत आहे. आता किती सुंदर दिसत आहे, पाहू शकता. अगदी नाजूक व त्यात खुलून दिसत आहे, कारण इथे जास्त प्रकाश पडलेला आहे त्या शिलाई मशीनचा, पण प्रत्यक्षात ते खूप छान दिसत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ही डिझाईन बनवू शकता. येत नसाल तर ट्राय करा. ट्राय केल्याशिवाय तुम्हाला काही जमणार नाही. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही हा प्रयत्न करा. पोटली बटन शिवून कशा पद्धतीने तयार केलेला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा की मी आता तयार करत आहे किंवा मला येत आहे किंवा मी सुरुवात केलेली आहे, अशी कमेंट करा. म्हणजे मलाही समाधान वाटेल की मी काहीतरी शिकवते, याचा माझ्या मैत्रिणींना उपयोग होत आहे. तर पहा, आताच वरची टीप मारत असताना कशा पद्धतीने करायचं आहे, तर त्याच्यावरच टीप न घेता उलट करायचं आहे व मग टीप मारायची आहे, जेणेकरून आपल्याला जी रेष दिसते त्या रेषेवरच आपण टीप मारत जायची आहे. जर सरळ टीप मारलात तर तुमचं म्हणजे व्यवस्थितपणा येणार नाही. तर त्यासाठी काय करायचं असतं, तर जे आपण टीप पोटली बटन जोडलेली आहे ती पोटली बटनचा जो पार्ट आहे तो आपण उलटा करायचा, म्हणजेच आपल्याला व्यवस्थित जोडता येतं. तर आता ही बटनपट्टी जी आहे ती लावायची आहे. तर त्यासाठी मी फोल्ड केलेला आहे एका साईडला व जे आहे ते टीप मारून घेतलेली आहे. एक्स्ट्राचं कापड कटिंग करून घेतलेलं आहे. आता हे अशा पद्धतीने खाली ठेवायचं आहे व जी टीप तुम्ही मारत आलेला आहात त्या टीपवरच टीप मारायची आहे, म्हणजे अगदी व्यवस्थित तुम्हाला जे फिनिशिंग आहे ते भेटेल. जर वरूनच टीप मारलात तर तुमचं एका जागी जास्त एका जागी कमी अशा पद्धतीने होऊ शकतं. टीप मी अगदी हळू घेतलेली आहे, पाहू शकता. पॉईंटने टीप मारत जात आहे. जर टीप फास्ट केली तर सुई तर तुटेल किंवा धागा तरी तुटेल, तर त्यासाठी अगदी हळूवार टीप मारत जायचं आहे. आता इथे दाब टीप घेऊ शकता किंवा डायरेक्ट अशा पद्धतीने हात शिलाई करू शकता. दोन्ही साईडने कव्हर झालेला आहे, पाहू शकता किती सुंदर मी इथे डिझाईन दाखवलेली आहे. एक्स्ट्राचं कापड थोडं कट करायचं आहे, म्हणजेच तुम्हाला दाबटीप घेऊन घेतलेली आहे. दाबटीप सुद्धा खेचून घ्यायची आहे, थोडंसं ओढायचं आहे, त्यामुळे दाबटीप अगदी व्यवस्थित व परफेक्ट बसते. पाहू शकता सुंदर पोटली बटन बॅगची तयार झालेली आहेत. आज मी बॅग दाखवलेला आहे. उद्याच्या पार्टमध्ये समोरचा पार्ट कसा जोडायचा हे दाखवते, कारण व्हिडिओ खूप मोठे होतात, मग कोण पाहत नाहीत, मग केलेली मेहनत माझी वाया जाते. यासाठी मी थोडे पार्ट जे आहे ते दाखवत जाईल. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज जो आहे तो तयार करायचा आहे. आता दुसऱ्या साईडला बटनपट्टी कशी करायची किंवा आयपट्टी कशी करायची हे दाखवते व आजचा व्हिडिओ जो आहे तो थांबवते. तर आयपट्टी करण्यासाठी पहा, अशा पद्धतीने आता हे ठेवलेलं आहे आणि हात शिलाई तिथे करायचं आहे एका साईडला.
दुसरी साईड घेतलेली आहे त्याला सरळ पट्टी ठेवायची आहे, त्याच्यावर एक पट्टी ठेवायची, आपलं कापड ठेवायचं व वरून फोल्ड टाकून टीप मारायची आहे. आता त्यानंतर हे अशा पद्धतीने ओपन करून दाब टीप घ्यायची आहे. आता पुन्हा एक फोल्ड करून त्याच्यावर टीप मारून घ्यायची आहे. आता इथे तुम्ही आय करू शकता. आय म्हणजे काय, तर हुक जे आहे ते हुकाला आपण अडकवण्यासाठी जे बनवतो तो आय असतो. तर ती पट्टी इथे बनवायची आहे व जी पोटली लावलेली आहे तिथेच हुक लावायचे आहेत, हे लक्षात ठेवा. आता पहा, मी डिझाईन व्यवस्थित काढलेली आहे त्यामुळे हत्ती दोन्ही सरळ दिसत आहेत. जर हत्ती एक आयपट्टीची जर उलटी दिसली असती तर कॉम्बिनेशन खराब झालं असतं. तर प्रत्येक गोष्टीचा विचार करून कटिंग व स्टिचिंग करायचं आहे. पाहू शकता किती सुंदर तयार झालेला आहे. मला तरी खूप ब्लाऊज आवडलेला आहे. मी घालूनही पाहिला, ट्रायही केला, मलाही खूप सुंदर बसलेला आहे. पण मी माझे व्हिडिओ न शेअर करता डायरेक्ट डमीवर दाखवत असते, तर मी अशा पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे. आता कमरेला फक्त पट्टी जी आहे ती लावायची आहे. कमरेची पट्टी तुम्हाला सर्वांना लावता येते, तरीसुद्धा इथे एक व्हिडिओ दाखवते. तर कमरेची पट्टी लावत असताना सरळ अशा पद्धतीने 1.25 इंचाची पट्टी घ्यायची आहे व फोल्ड करून जिथे पट्टी लावलेली आहे तिथे फोल्ड टाकायचं आहे. या साईडला फोल्ड नाही टाकलात तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने एक कटिंग करायचं आहे. एक्स्ट्राचा पार्ट दाब टीप द्यायची आहे व फोल्ड टाकायचं आहे व इथे हात शिलाई करून घ्यायची आहे. आता फक्त मी इथे मोठी टीप मारून घेत आहे. अशा पद्धतीने दोन्ही साईडला करून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच हा ब्लाऊज ट्राय करा. पुढच्या भागामध्ये आपण फ्रंट पार्ट पाहूया. थँक्यू फॉर वॉचिंग.